नमस्कार सगळ्यांना. तुझं माझे नातं भाग 14. पुढच्या सकाळी फ्रेश आणि नव्या उत्साहात पार्थ आणि अवनी परत येण्यासाठी तयार झाले. त्यांनी हॉटेलमधून चेकआउट केलं आणि एअरपोर्टकडे निघाले. फ्लाईटमध्ये ते शांतपणे बसले होते, पण त्यांच्या मनात अजूनही स्वित्झर्लंडच्या आठवणी ताज्या होत्या. पार्थने अवनीचा हात हातात घेतला आणि हळूच दाबला. अवनीने त्याला बघून गोड हसू दिलं. आता त्यांच्या नात्यात एक वेगळाच कम्फर्ट आणि आला होता. मुंबई एअरपोर्टवर उतरल्यावर त्यांना शिव आणि करण दिसले. दोघेही हातात एक मोठा बॅनर घेऊन उभे होते. त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, वेलकम बॅक मिस्टर अँड मिसेस देशमुख. अब आए है तो कुछ रंग लाव. पार्थ आणि अवनी त्या बॅनरकडे पाहून एकमेकांकडे बघितलं आणि त्यांना हसू आवडलं नाही. शिव आणि करण त्यांना बघून मोठ्याने ओरडले, अरे वा, आमचे लाडके भैया आणि वहिनी आले. कशी झाली स्वित्झर्लंडची ट्रिप? पार्थने डोळे मोठे केले आणि त्यांना हातवारे करत शांत राहायला सांगितलं. काय चाललंय हे? सगळ्या लोकांचं लक्ष आपल्याकडे आहे, तो वैतागून म्हणाला. करण पार्थ जवळ आला आणि त्याच्या पाठीवर थाप मारत म्हणाला, काय रे दादा, बोल ना, खूप मज्जा आली ना? आम्हाला वाटलं तुम्ही तिकडे सेटल व्हाल. शिवने अवनीकडे बघितलं आणि म्हणाला, आणि वहिनी, आमच्या दादाने त्रास तर नाही दिला तुम्हाला? काही प्रॉब्लेम असेल तर सांगा, आम्ही आहोत ना. अवनी लाजली. तिने मान खाली घातली आणि हसली. शिव, असं काही नाहीये. पार्थने शिवला ढकललं. काय बोलतोयस काय तू? माझी बायको आहे ती, आणि तू काय विचारतोस रे? अरे दादा, वहिनी आता तुझी एकटीची नाही राहिली, ती आमची पण वहिनी आहे. करण हसत म्हणाला, आम्हाला पण काळजी घ्यावी लागते ना. हो, आणि आमच्या दादाची तब्येत कशी आहे? म्हणजे 5 दिवस ब्रेक मिळाला होता ना, रिचार्ज झाला की नाही? शिवने डोळा मारत विचारला. पार्थला अजूनच राग आला. अरे यार शिव, तू थांबतोस की नाही, की सगळ्यांना सांगतो? शिव आणि करण दोघेही हसू लागले. सांग ना दादा, आम्ही काय घाबरतोय काय? आम्ही तर सत्य बोलतोय, शिव म्हणाला. अवनी त्यांच्या बोलण्याने खूप लाजत होती. ती पार्थच्या मागे लपण्याचा प्रयत्न करत होती. पार्थ, चल ना लवकर, हे काही शांत बसणार नाहीत. हो चला चला, घरी जाऊन सगळं सांगा, एक एक डिटेल सांगा, करणने दोघांना चिडवत म्हटला. पार्थने दोघांना दुर्लक्ष करत अवनीचा हात धरला आणि ते गाडीकडे निघाले. शिव आणि करण त्यांच्या मागे हसत त्यांच्यावर कमेंट्स करत येत होते. गाडीत बसल्यावरही त्यांची चेष्टा थांबली नाही. दादा, एक गंमत सांगू का? शिवने विचारले. आता काय नवीन? पार्थ वैतागून म्हणाला. आम्ही तुम्हाला मुद्दाम स्वित्झर्लंडला पाठवलं, जेणेकरून तुमचं प्रेम अजून वाढेल. आमचा प्लॅन सक्सेसफुल झाला की नाही? शिवने अभिमानाने विचारला. पार्थने डोळे फिरवले. हो रे बाबा, तुमचाच प्लॅन सक्सेसफुल झाला, तो हसत म्हणाला. अवनी त्याच्याकडे बघून हसत होती. शिव तिला सगळं खूप आवडत होतं. शिव आणि करणमुळे त्यांच्या आयुष्यात एक वेगळाच आनंद आणि मस्ती होती. देशमुख वाड्यावर सगळे त्यांची वाट बघत होते. आई बाबा त्यांना पाहून खुश झाले. अवनीने सगळ्यांची भेट घेतली आणि सगळ्यांना मिठी मारली. कशी झाली बाळा ट्रिप? आईने अवनीच्या डोक्यावरून हात फिरवत विचारलं. खूप छान आई, खूप मज्जा आली, अवनी आनंदाने म्हणाली. बाबांनी पार्थच्या खांद्यावर हात ठेवला. काय रे पार्थ, इतके दिवस अवनीला सांभाळलं का नीट? हो बाबा, मी तर काय तिला डोळ्यात तेल घालून सांभाळलंय, पार्थ हसत म्हणाला. सगळे हसू लागले. घरात एक आनंदाचं वातावरण होतं. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. नोकराने दरवाजा उघडला आणि आत एक सुंदर मुलगी आली. ती होती काव्या. काव्याला पाहून शिवच्या चेहऱ्यावरचे भाव लगेच बदलले. त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. अरे वा, कोण आलंय? काव्या, आज सूर्य पश्चिमेला उगवला की काय? शिवने लगेच तिला चिडवायला सुरुवात केली. काव्याने त्याला दुर्लक्ष केलं आणि सरळ अवनीजवळ गेली. अवनी, कशी आहेस? खूप दिवसांनी भेटतोय. तिने अवनीला मिठी मारली. आई हसल्या. अगं काव्या, तू पण किती दिवसांनी येतेस, कशी आहेस? मी ठीक आहे काकू. काव्याने सगळ्यांना हाय हॅलो केलं
आणि मग तिची नजर शिववर पडली. अच्छा, शिव देशमुख, तू अजून इथेच आहेस काय? मला वाटलं तू काहीतरी काम शोधून कामाला लागला असशील, तिने तोंड वाकडं करत म्हटला. शिवला राग आला. माझ्या कामाची तुला काळजी करायची गरज नाही. तू तुझ्या कामाकडे लक्ष दे. आणि तू इथे कशाला आलीस? काही विशेष काम होतं की फक्त एअर कंडिशनरची हवा घ्यायला? तुझ्यासारखी रिकामटेकडे नाही मी. काव्याने त्याला उलट उत्तर दिलं. मी माझ्या कामासाठी आले आहे आणि माझ्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी आले आहे. काव्याचं लग्न ऐकून सगळेच थोडे शॉक झाले. शिवच्या चेहऱ्यावरचे भाव अजूनच बदलले. त्याला एका क्षणासाठी काहीतरी वेगळं वाटलं, पण त्याने ते लगेच लपवलं. लग्न? अवनीने आश्चर्याने विचारलं. कधी ठरलं? आम्हाला सांगितलंच पण नाहीस. हो अवनी, अचानक ठरलं. मी तुम्हाला सरप्राईज द्यायला आले होते, काव्या हसत म्हणाली. तिने तिच्या पर्समधून सुंदर डिझाईन केलेली लग्नाची पत्रिका काढली आणि अवनीला दिली. सगळ्यांनी पत्रिका पाहिली. त्यावर काव्य आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव होतं, रोहन. सगळ्यांनी काव्याला शुभेच्छा दिल्या. अभिनंदन काव्या, खूप छान बातमी आहे, बाबा म्हणाले. अवनी काव्याजवळ गेली आणि तिला मिठी मारली. काव्या, खूप खूप अभिनंदन. मला खूप आनंद झाला. थँक्स अवनी, काव्या हसली. आता तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस, म्हणून तुला पहिल्यांदा पत्रिका द्यायला आले. शिव तिथेच शांत उभा होता. त्याच्या मनात काहीतरी चलबिचल सुरू होती. त्याला काव्याबद्दल फिलिंग्स होत्या, पण त्याला कधीच त्या व्यक्त करता आल्या नाहीत. काव्याशी त्याची भांडणं नेहमीच त्याच्या भावना लपवण्यासाठी एक ढाल होती. त्याला वाटलं नव्हतं की काव्याचं लग्न इतक्या लवकर ठरेल. त्याच्या चेहऱ्यावर नाराजगी स्पष्ट दिसत होती, पण तो ती लपवण्याचा प्रयत्न करत होता. काव्याने शिवकडे पाहिलं. शिव, तू काहीच बोलत नाहीयेस, अभिनंदन करणार नाहीस? तिने त्याला चिडवत विचारलं. शिवने एक लांब श्वास घेतला. अभिनंदन? खुश आहेस ना तू? जा लग्न कर. मला काय? त्याने तोंड फिरवलं. काव्याला शिवच्या अशा वागण्याची सवय होती. ती फक्त हसली. अजून काय एक्सेप्ट करणार मी तुझ्याकडून? ओह, म्हणजे अजून काही दिवस तुझे लेक्चर ऐकावे लागणार, शिव म्हणाला. आणि तुझ्यासारख्या रिकामटेकड्या माणसांचा चेहरा बघावा लागणार, काव्याने त्याला लगेच उत्तर दिला. सगळे हसू लागले. अवनी हे सगळं नोटीस करत होती. तिला शिवच्या चेहऱ्यावरची नाराजगी दिसली होती. तिला वाटलं की शिव काव्याबद्दल काहीतरी फील करतोय, पण तो ते मान्य करत नाही. तिला त्याची ही टशन पाहून गंमत पण वाटत होती. काव्या आल्यामुळे घरात एक वेगळीच धामधूम सुरू होती. शिव आणि काव्याची भांडणं, त्यांची एकमेकांना चिडवणं सुरूच होता. अवनीला हे सगळं पाहून हसू आवरत नव्हतं. तिला शिव आणि काव्याची केमिस्ट्री खूप वेगळी वाटत होती. संध्याकाळी अवनी हॉलमध्ये बसली होती, तेव्हा शिव तिथे आला. तो थोडा उदास दिसत होता. शिव, काय झालं? काव्यामुळे नाराज आहेस की काय? अवनीने त्याला विचारलं. शिवने एक लांब श्वास घेतला. नाही ग वहिनी, मला तिचा राग येतो. ती आहेच तशी. खरंच राग येतो की अजून काही? अवनीने त्याच्या डोळ्यात बघत विचारलं. शिवने तिला बघितलं आणि हसला. काय वहिनी, तुम्हाला पण तिच्या बोलण्याचा परिणाम झाला वाटतं? नाही ग, मला तिचा फक्त रागच येतो. मला वाटलं की तुम्ही दोघे खूप भांडता ना, म्हणून मला वाटलं की तुमच्या मनात काहीतरी असेल एकमेकांबद्दल, अवनी हळूच म्हणाली. शिव हसला. तिच्याबद्दल आणि माझ्या मनात? छे छे, नाही ग वहिनी, ती आणि मी कधीच नाही. ती खूप अनोइंग आहे. पण ती सुंदर आहे ना, अवनीने त्याला चिडवत म्हटलं. हो, ती सुंदर आहे, पण तिच्यामध्ये अजून काहीच नाही, शिव म्हणाला. पण त्याच्या चेहऱ्यावर एक सूक्ष्म बदल अवनीने टिपला. बरं, ठीक आहे, तू म्हणतोस तसं, पण मला वाटतं की काहीतरी आहे, अवनी हसली.
शिवने विषय बदलला. तुमची स्वित्झर्लंडची ट्रिप कशी झाली? मज्जा आली ना? खूप मज्जा आली. थँक्स टू यू आणि करण. तुम्ही दोघांनी खूप मदत केली. अवनी म्हणाली. आम्ही तर फक्त आमचं काम केलं. शिव हसला. आता बघा आमचा दादा कसा खुश आहे. ते दोघे बोलत असतानाच पार्थ रूममधून आला. त्याने अवनीला पाहिलं आणि हळूच तिच्या मागे जाऊन तिला मिठी मारली. माझी बायको काय करते? तो तिच्या कानात म्हणाला. अवनी लागली. पार्थ, काय करतोयस तू? शिव आहे इथे. शिवने त्यांच्याकडे बघितलं आणि हसला. मी तर काहीच बघत नाहीये. तुम्ही कंटिन्यू करा. तो डोळे मिटून हसला. पार्थने शिवकडे बघून डोळे मिचकावले आणि अवनीला अजूनच घट्ट मिठी मारली. मला माझी बायको खूप आवडते. काय हरकत आहे मिठी मारण्यात? तेवढ्यात आई तिथे आल्या. त्यांनी किचनमध्ये जाण्यासाठी हॉलमधून प्रवेश केला. आईला पाहताच पार्थ आणि अवनी दोघेही लाजून लांब झाले. अरे रे रे, काय चाललंय इथे? आई हसत म्हणाल्या. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. तुम्ही कंटिन्यू करा, मी नंतर येते. आई हसून निघून जात होत्या. तेव्हा अवनीला खूप लाज वाटली. तिने धावत जाऊन आईला मिठी मारली. आई, असं काही नाहीये. आई हसल्या. अगं बाळा, यात लाजण्यासारखं काय आहे? तुम्ही नवरा बायको आहात. मला खूप आनंद होतो तुम्हाला असं पाहून. पार्थ हसला आणि अवनीकडे बघितलं. अवनीचा चे हाल पूर्णपणे अवनीचा चेहरा पूर्णपणे लाल झाला होता. आईने त्यांना आशीर्वाद दिला आणि त्या किचनमध्ये गेल्या. अवनी अजूनही लाजत होती. पार्थ तिच्या जवळ आला आणि तिच्या गालावर हलकं किस केला. मी तुझ्यासोबत असतो तेव्हा मला कोणाचीच पर्वा नसते. पार्थ, तू पण ना? अवनी हसली. शिव बघतोय. शिव हसला. मी बघत नाहीये. माझ्या डोळ्यांना काहीच दिसत नाहीये. पार्थने अवनीला आपल्या जवळ ओढलं. माझी बायको आता माझीच आहे. अवनीने त्याला बघून हसली. रात्री पार्थ आणि अवनी त्यांच्या रूममध्ये बसलेले होते. अवनी पार्थच्या मांडीवर डोकं ठेवून काहीतरी वाचत होती आणि पार्थ तिच्या केसातून अलगद हात फिरवत होता. पार्थ, अवनीने शांतपणे विचारलं. मी विचार करत होते आपण सगळ्यांनी एक डिनर प्लॅन करूया का? कुठे जायचं मग? काही प्लॅन आहे? मी विचार केलाय की आपण एक 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊया. मस्त, थोडं फॅन्सी. अवनी उत्साहाने म्हणाली. वा, माझ्या बायकोचे ग्रँड प्लॅन्स. पार्थने तिला जवळ ओढत तिच्या कपाळावर एक किस केला. ठीक आहे, मग तू शिव आणि करणशी बोलून सगळ्यांना इन्फॉर्म कर. मी हॉटेल बुक करतो. येस, थँक्यू सो मच पार्थ, यू आर द बेस्ट. अवनीने त्याला आनंदाने मिठी मारली. दुसऱ्या दिवशी अवनीने सगळ्यांशी बोलून डिनरचा प्लॅन फायनल केला. पार्थने शहरातील एक प्रसिद्ध 5 स्टार हॉटेलमध्ये डिनर टेबल बुक केला. डिनरच्या दिवशी संध्याकाळी सगळे तयार झाले. सगळे एकत्र हॉटेलकडे निघाले. गाडीतही शिव आणि करणची मस्ती चालूच होती. दादा बघा, आज तरी वहिनीला त्रास देऊ नकोस, शिव पार्थला चिडवत म्हणाला. पार्थने डोळे वटारले. त्रास मी देतो की तू? ते बघ आधी. आज काव्य ते जरा शांत राहा. शिवने ऐकलं न ऐकल्यासारखं केलं. थोड्या वेळाने ते हॉटेलमध्ये पोचले. हॉटेलमध्ये शिरताच त्या ठिकाणचा ॲम्बियन्स सगळ्यांना खूप आवडला. शांत म्युझिक आणि अप्रतिम सजावट होती. पार्कने आधीच जागा बुक केली होती जिथून पूर्ण रेस्टॉरंटचा व्ह्यू दिसत होता. आईबाबांनी सगळ्यांना बसायला सांगितलं. शिव आणि करण लगेच नेहमीच्या उत्साहात मेनू कार्ड बघू लागले. अवनीने पाहिलं की शिव थोडा अस्वस्थ वाटत होता. तो सारखा दरवाजाकडे बघत होता, जणू कोणाची तरी वाट बघत होता. तेवढ्यात हॉटेलच्या एंट्रन्समधून काव्य आणि रोहन आत आले. काव्याने एक लाल रंगाचा वेस्टर्न ड्रेस घातला होता, ज्यात ती खूप सुंदर दिसत होती. रोहन तिच्या शेजारी होता, एक स्मार्ट फॉर्मल शर्टमध्ये. दोघेही एकमेकांच्या हातात हात घालून
हसत हसत चालत येत होते. शिवने त्यांना पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव लगेच बदलले. त्यांच्या कपाळावर आट्या पडल्या. तो शांत झाला. त्यांच्या चेहऱ्यावरची नेहमीची खोडकर स्माईल गायब झाली. अवनीने शिवच्या चेहऱ्यावरचा बदल लगेच नोटीस केला. काव्या आणि रोहन त्यांच्या टेबलजवळ आले. हाय एव्हरीवन, काव्या उत्साहाने म्हणाली. या काव्या, रोहन बसा, आई हसून म्हणाल्या. रोहनने सगळ्यांशी हात मिळवला. हॅलो सर, हॅलो मॅम, हॅलो पार्थ, अवनी, हाय शिवकरण, हाय रोहन. पार्थ आणि अवनीने त्याला वॉर्मली वेलकम केलं. शिवने मात्र रोहनकडे थंडपणे बघितलं. हाय, तो नुसताच पुटपुटला. काव्याने शिवकडे पाहिलं आणि तिच्या ओठांवर एक हसू आला. जणू तिला शिवच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून अजूनच मज्जा येत होती. सगळे बसले. रोहन काव्याच्या अगदी बाजूला बसला आणि तिचा हात हातात घेऊन हळूच दाबला. काव्याने त्याच्याकडे बघून गोड हसली. दोघांमधली जवळीक स्पष्ट दिसत होती. शिव तिथेच शांत बसला होता. त्याच्या डोळ्यासमोर काव्य आणि रोहनची केमिस्ट्री दिसत होती. त्याला काहीतरी विचित्र वाटत होतं. त्याच्या नेहमीच्या बडबड्या स्वभावाला ब्रेक लागला होता. तो फक्त मेनू कार्डमध्ये डोकावत होता, पण त्याचे लक्ष तिथे नव्हते. अवनीने शिवकडे पाहिलं. तिच्या मनात विचार आला, शिवला खरंच काव्याबद्दल काहीतरी वाटतंय, पण तो दाखवत नाहीये. तिच्या लग्नाची बातमी ऐकल्यापासून तो थोडा विचित्र वागतोय. तिला शिवची काळजी वाटली. पार्थने अवनीच्या कानात म्हणतो, काय ग, शिव शांत का झालाय आज? त्याला काही बरं नाही की काय? अवनीने हळूच पार्थला डोळ्यानेच नंतर सांगते अशी खूण केली. कारण ज्याला शिवच्या मनात काय चाललंय याची कल्पना नव्हती, तो उत्साहाने बोलत होता. अरे वा रोहनबाई, तुम्ही आणि काव्या दोघे खूप छान दिसत आहात. रोहन हसला. थँक्स करण. काव्याने शिवकडे बघितलं आणि हसली. शिवने मात्र तिच्याकडे पाहिलंही नाही. तो एका कोपऱ्यात शांत बसला होता. आईने मेनू कार्ड बघत विचारलं, काय ऑर्डर करायचे मग? सगळ्यांनी सांगा. रोहनने काव्याकडे पाहिलं. काव्या, काय खायचंय तुला? यू डिसाईड. मला तर काहीही चालेल, तू सांग, काव्या म्हणाली. त्यांच्यातील ही जवळीक शिवला अजूनच अस्वस्थ करत होती. तो फक्त ऐकत होता, पण काहीच बोलत नव्हता. पार्थने अवनीच्या खांद्यावर हात ठेवला. अवनी, तू सांग, काय ऑर्डर करायचंय? आपण इटालियन घेऊया का आज? हो चालेल, अवनीने हसत सांगितलं. काव्य आणि रोहन एकमेकांशी हळू आवाजात बोलत होते, हसत होते. रोहन काव्याचे केस बाजूला करत होता. तिच्या चेहऱ्यावर हसू पाहून तो पण खुश दिसत होता. शिव हे सगळं मिनिट टू मिनिट बघत होता. त्याचे ओठ घट्ट मिटले होते. त्याच्या चेहऱ्यावरची नाराजगी स्पष्ट दिसत होती, पण तो ती लपवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होता. अखेरीस ऑर्डर देण्यात आली. जेवण येईपर्यंत सगळे गप्पा मारत होते. रोहन त्याच्या कामाबद्दल आणि काव्यासोबतच्या त्याच्या लग्नाच्या प्लॅन्सबद्दल बोलत होता आणि करण उत्साहाने म्हणाला, मग रोहन ब्रो, हनीमूनला कुठे जायचा प्लॅन आहे? माझ्या ऑफिसमध्ये एक प्रोजेक्ट आहे, तो संपला की लगेच आम्ही हनीमूनसाठी जाऊ. रोहन म्हणाला. कुठे जाणार आहात? साक्षीने उत्सुकतेने विचारलं. आम्ही मॉलदिव्सचा प्लॅन करतोय. काव्याला तिथे जायचंय खूप. रोहनने काव्याकडे बघत सांगितलं. काव्या हसली. हो, मी कधीपासून मॉलदिव्सला जाण्याचं स्वप्न बघते. शिवने ऐकलं. तो अजूनच उदास झाला. त्याला काहीतरी बोलायचं होतं, पण शब्द सुचत नव्हते. अवनीने शिवच्या खांद्यावर हात ठेवला. शिव, काय झालं? तू शांत का आहेस आज? शिवने अवनीकडे पाहिलं. काही नाही वहिनी, मला भूक लागली आहे. असं कसं? तू तर किती उत्साहाने हॉटेलमध्ये आलास. करण म्हणाला. मी काहीही खाणार नाहीये आज. शिवने चिडून म्हणलं. काव्याने शिवकडे पाहिलं. काय झालं शिव? भूक नाहीये की रोहनला पाहून तुझा मूड ऑफ झालाय? तिने त्याला चिडवत विचारलं. शिवने तिच्याकडे डोळे वटारले. तुझ्या डोक्याला काही झालंय का? मी कशाला मूड ऑफ करून घेऊ? आणि तुझं लग्न होतंय तर माझं काय जातंय?
जातंय तर तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय. काव्य हसली. माझ्या चेहऱ्यावर काहीही दिसत नाहीये. तू फक्त तुझं बघ. शिव वैतागून म्हणाला. पार्थ मध्येच पडत बोलला. अरे शिव, काय चाललंय हे? शांत बसा. आई पण हसल्या. अरे बाबांनो, इथे सगळ्यांसमोर भांडू नका. अवनीने शिवला समजावलं. शिव शांत हो, तू जेवण कर. शिवने नाराजीने एक दीर्घ श्वास घेतला आणि प्लेटमध्ये बघू लागला. पण त्याचे लक्ष जेवणात नव्हते. काव्य आणि रोहनची जवळीक, त्यांचं बोलणं, त्यांच्या डोळ्यातील प्रेम हे सगळं त्याला आतून खात होतं. सगळे जेवायला लागले. पार्थ आणि अवनी एकमेकांसोबत खूप कम्फर्टेबल होते. ते एकमेकांना घास भरत होते. हळू आवाजात गप्पा मारत होते. त्यांच्या डोळ्यातलं प्रेम स्पष्ट दिसत होतं. आई बाबा त्यांना बघून खुश होते. जेवण झालं. सगळ्यांनी डेझर्ट ऑर्डर केला. आईस्क्रीम आणि ब्राउनी. रोहनने काव्याला आईस्क्रीम खाऊ घातली. शिवने त्यांना पाहिलं आणि त्याला परत राग आला. त्याला वाटलं सगळेच खुश आहेत, फक्त मीच का असा दुखी. त्याने अचानक एक मोठा चमचा आईस्क्रीम घेतला आणि खायला लागला. अरे शिव, हळू खा. करण हसला. माझी मर्जी, शिव म्हणाला आणि अजून वेगाने आईस्क्रीम खाऊ लागला. काव्याने शिवकडे बघितलं आणि तिच्या चेहऱ्यावर एक हसू आलं. तिला शिवचा असा रिॲक्शन बघून मज्जा येत होती. डिनर संपला. सगळे हॉटेलमधून बाहेर पडले. शिव अजूनही शांत होता. काव्य आणि रोहन एकमेकांचा हात धरून चालत होते. आता आम्ही निघतो, काव्य म्हणाली. रोहनने सगळ्यांना बाय केलं. नाईस टू मीट यू एव्हरीवन. बाय काव्या. रोहन, लवकर लग्न करा आम्ही आणि आम्हाला पार्टी द्या, करणने चिडवत म्हटलं. काव्य आणि रोहन हसत हसत तिथून निघून गेले. शिव त्यांच्याकडे जाताना बघत राहिला, जोपर्यंत ते दिसेनासे होत नाहीत. अवनी शिवजवळ आली. शिव, तुला काहीतरी बोलायचंय का? शिवने तिच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात एक प्रकारची उदासी होती. काही नाही वहिनी, चल घरी जाऊया. पार्थने शिवच्या खांद्यावर हात ठेवला. काय रे शिव, तू आज एकदम शांत झालाय, काय झालंय? काही नाही दादा, माझं डोकं दुखतंय, शिवने थाप मारली. अवनी आणि पार्थला माहित होतं की शिव खोटं बोलतंय, पण त्यांनी त्याला काहीही विचारलं नाही. ते सगळेच गाडीत बसले आणि देशमुख वाड्याकडे निघाले. गाडीतही शिव शांतच होता. करण आणि साक्षी आपापल्या फोनमध्ये गुंतले होते. आई बाबा पण शांतपणे बसले होते. पार्थने अवनीचा हात हातात घेतला आणि हळूच दाबला. अवनीने त्याला पाहून गोड स्माईल दिला. तुम्हाला हा भाग कसा वाटला? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करा.